उदय सामंत आणि किरण सामंत यांनी एकनाथ शिंदेंसोबत तब्बल 2 तास बैठक घेतली। राजन साळवींच्या शिवसेनेतल्या प्रवेशावर या 3 नेत्यांमध्ये चर्चा झाली। सामंत बंधू आणि एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास 2 तास खलबत झाली। पक्ष प्रवेशावर सहमती दोघांनी दर्शवली आहे। राजन साळवी यांच्या प्रवेशाबाबत या 3 नेत्यांमध्ये सकारात्मक ही चर्चा झाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला। आणि या सर्व राजकीय घडामोडींवर आणखी सविस्तर माहिती तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर थेट ठाण्यामधून जोडले गेलेत। शुभम, आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे ते ठाण्यामधल्या घडामोडीकडे, कारण राजन साळवी आज एकनाथ शिंदेंबरोबर येतात आणि निश्चित युबीटीला हा मोठा धक्का आहे। ठाण्यातले राजकीय वातावरण या संदर्भात काय सांगते आणि आणखी काही नाट्यमय प्रवेश सुद्धा होण्याची शक्यता आहे का? निश्चित आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या म्हणजे राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या, आणि आता याच पक्षप्रवेशावरती जो आहे तो पूर्णविराम लागलेला आहे। कारण काल मध्यरात्री जे आहे ते दिल्लीनंतर सर्वच नेते परतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक जी आहे ती मध्यरात्रीपर्यंत चालू होती। तब्बल 1 ते 2 वाजेपर्यंत ही बैठक जी आहे ती सुरू होती। यामध्ये सामंत बंधू असतील किंवा राजन साळवी यांच्यामध्ये एक सकारात्मक चर्चा जी आहे ती झालेली आहे। आमच्यामध्ये कुठेही नाराजी नाही, तर आम्ही प्रत्यक्षामध्ये राजन साळवींना ह्या ठिकाणी जे आहे ते आणलेलं आहे आणि ते पक्षप्रवेश देखील करणार असल्याचं सामंत बंधू आणि स्वतः राजन साळवी यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे। काल आपण पाहिलं तर राजन साळवींनी जे आहे त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आता शिवसेनेचं धनुष्यबाण जे आहे ते त्यांच्या हाती जे आहे ते घेणार आहेत। परंतु आज आपण पाहिलं तर याच ठिकाणी जे आहे ते राजन साळवी यांचा जो आहे तो एक महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी जो आहे तो पार पडणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत तयारी देखील त्यांच्या पक्षप्रवेशाची या ठिकाणी केलेली आहे। एक भव्य असा स्टेज मंच जो आहे तो या ठिकाणी उभारलेला आहे। तर काल राजन साळवी जे आहे ते बोलताना असं देखील म्हणाले आहेत की टीकेला उत्तर जे आहे ते मी टीकेने देणार नाही, तर आज संपूर्ण जे आहे ते मी उत्तर जे आहे ते पक्षप्रवेशानंतर देणार। त्याचनंतर आपण पाहिलं तर कोकणामध्ये जे आहे ते शिवसेना मजबूत करण्याकरिता राजन साळवी यांचा हा पक्षप्रवेश शिवसेनेकरिता अति महत्त्वाचा जो आहे तो ठरणार आहे। तर यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंना जो आहे तो मोठा धक्का जो आहे तो बसणार आहे। त्यानंतर आपण दुसरीकडे जर पाहिलं तर उदय सामंत यांनी देखील काल एक वक्तव्य केलं, तर रत्नागिरीमध्ये जे आहे ते स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांमध्ये जे आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवा जो आहे तो फडकवायचा। यामुळे आता आजचा पक्षप्रवेश हा कशा प्रकारचा ठरतो, त्याचबरोबर राजन साळवी यांच्या समवेत जे आहे ते शिवसेनेचे किती पदाधिकारी सोबत येतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। खरंय शुभम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आणि असे संपर्कात राहा। तर शिवसेनेमध्ये आज ही महत्त्वाची घडामोड म्हणूनच या पक्षप्रवेशाकडे लक्ष आहे।